आहे साधा डीसी मोटर। या डीसी मोटरसाठी आपण आपल्याला दिसते ही आपण बॅटरी वापरली आहे, जो सेल आहे निप्पोचा। त्यानंतर इकडे आणि इकडे आपण आपल्याला सगळ्यांना दिसेल ह्या सेफ्टी पिन आहेत आणि या बाजूला आपण हे दोन मॅग्नेट इथे लावलेले आहेत। त्यानंतर ही तांब्याची तार आहे, 10 वेटोळे घेतलेत आपण। तांब्याच्या तारा ह्या सेलला गुंडाळून 10 वेटोळे घेतलेत आणि वेटोळ्यांमध्ये आपल्याला इथे दिसेल हा जो भाग आहे हा कटरच्या साहाय्याने खरवडून घेतलाय एका बाजूचा पूर्णपणे, आणि दुसऱ्या बाजूला आपण या ठिकाणी दिसेल की अर्धा खरवडलाय आणि अर्धा आहे तसा ठेवलाय। आता आपल्याला ही मोटर म्हणजे हे जर आपण ह्याच्यामध्ये घातलं तर एक सर्किट आपल्याला पूर्ण करायचं आहे। आता मी इथं असं आपल्याला लावलेला दिसतोय आणि आपल्याला इथं दिसेल की एक पूर्ण सर्किट या ठिकाणी आता तयार झालं। इकडं करंट असा पास झाला, या वेटोळ्यातून इकडं पास झाला। मी थोडंसं ह्याला जर हे दिलं तर आता ही मोटर आपल्याला या ठिकाणी चालताना दिसणार आहे। मी आता फक्त त्याला एक पहिल्यांदा सुरुवातीची गती देतो आणि आपण पुढचं बघूयात। ती मोटर कंटिन्यू चालू राहताना आपल्याला दिसते। आता ही मोटर कंटिन्यू आपल्याला चालू राहताना दिसणार आहे। बराच वेळ आपण त्या मोटरीमध्ये अशा पद्धतीनं ऍक्च्युअली मोटर कशी काम करते तर हे छानसं मॉडेल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। जर ह्याची आपल्याला गती कमी जास्त करायची असेल तर आपण वरच्या बाजूला काही मॅग्नेट लावले तर आपल्याला त्याची गती कमी आणि जास्त करता येते। मी आता ह्यातलाच एक मॅग्नेट असा काढतो। मोटरचा स्पीड आपला कमी झाला कारण का मॅग्नेटिक जे आहे ते त्याचं कमी झालेलं आहे। ते आपले मॅग्नेट घ्यायचा तो स्पीड मी कमी जास्त करू शकतो। स्पीड वाढवला आपल्याला दिसेल, मी आता उलट केलं तर स्पीड कमी। तर हे